नमस्कार, क्रांती रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी आपल्याला दाखवणार आहे मोठी मेथी, तिची भाजी कशी बनवायची ती आमच्या कोकणी पद्धतीने। तर मी तिला स्वच्छ नळाखाली धुवून घेतले आणि बारीक चिरून घेतले तिला। आणि त्याच्यासाठी मी साहित्य घेतलं आहे, एक खोबरं, ओलं खोबरं आहे, मिरची, कांदा, टोमॅटो, लसूण। कढई तापायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये आता आपण तेल टाकूया। तेल टाकलंय, आता याच्यामध्ये आपण लसूण टाकूया। लसूण तांबूस कलर झाली आहे, आता मिरची आणि कांदा टाकूया। पालेभाज्यांमध्ये ना हिरवी मिरची छान लागते, लाल तिखट वगैरे टाकायचं नाही, टेस्टी नसतं। बघा आता कांद्याला पण मी परतून घेते छान तांबूस होईपर्यंत। टोमॅटोही टाकून घेते। टोमॅटो तुम्हाला हवा असेल तर टाकू शकता, पण आम्ही टाकतोच त्यामुळे आम्हाला चालतो। पालेभाज्यांमध्ये मी लसूण टोमॅटो टाकते। लसूण प्रत्येक माझ्या स्वयंपाकात असते। लसूण ही आयुर्वेदिक आहे, त्यामुळे खायलाही चांगली असते। कांदा छान परतून झाला आहे, आता त्यामध्ये मी थोडीशी हळद टाकते। नंतरला मग त्यामध्ये खोबरं टाकायचं, आपल्याला पाहिजे तेवढं ओलं खोबरं। खोबरं परतते, शिजलं पाहिजे ते। मसाला खाली लागू नये म्हणून थोडंसं मी पाणी टाकते। तसं पालेभाज्यांना पाणी टाकण्याची फारशी गरज लागत नाही, ती आपोआप शिजली जाते। तर एवढी भाजी आहे ना, त्याची एवढीशी होऊन जाईल। हे बघा, आता ही याच्यामध्ये टाकते मी। मीठ वगैरे टाकलंय, मीठ टाकताना दाखवलं नाही पण टाकलंय मी मीठ। आता हिला परतून घ्यायचे। तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय, तुमचं नाव काय, नक्कीच कमेंटमध्ये सांगा। आणि माझ्या रेसिपीज आवडल्या असतील तर नक्कीच लाईक कमेंट करा क्रांती रेसिपीजला। अजूनही तुम्हाला कोणता पदार्थ हवे असतील तर तेही मी दाखवू शकते। हे पहा, आता मी हिला झाकण मारून ठेवते आणि कमी आच ठेवते। झाकण लावलं की मंद आचेवर ठेवायचे, ते आपोआप शिजणार त्याच्यामध्ये। आता उघडून पाहूया, बघा पाणी सुटलंय तिला। आता ते पाणी आटेपर्यंत शिजू द्यायचे, पूर्ण सॉफ्ट झाली पाहिजे। आज जरा थोडी थंडी आहे, स्वेटर घातलंय। आणि आम्ही रत्नागिरीचे लोक असल्या कारणाने आम्हाला ना चिकन, मच्छी, मटण किंवा भाज्या, डाळ सर्व पदार्थांमध्ये आम्हाला ना ओलं खोबरं लागतंच। मसाल्यामध्ये तर आमचं सुकं खोबरं असतंच, ह्या लाल तिखटमध्ये याच्यामध्ये असतं आमचं सुकं खोबरं। पण ओलं खोबरं असं वरती टाकायला आवडतं आम्हाला, म्हणून आम्ही टाकतो। पालेभाज्या लगेच शिजतात, त्यामुळे जास्त तिला शिजवायची पण नसते। आता हे बघा, आपली झाली आहे भाजी, मेथीची भाजी। तर चला तर मग या जेवायला, लाईक कमेंट करा। गॅस बंद करते आणि हिला अर्धवट झाकून ठेवते अशी थोडा वेळ। बाय, गुड नाईट।